नारायणी ताई, हा घ्या लाडू. इंद्रायणी ताई, हा घ्या. मला तुमच्या इतका छान नाही बनवता येत, पण मी प्रयत्न केलाय. खाऊन बघा ना प्लीज. तुझ्या आनंदाला दृष्ट कशी लावायची ते मला चांगलंच जमतं इंद्रायणी. पण यापुढे जमणार नाही. या आनंदाला मी तुझी दृष्ट कधीच लागू देणार नाही. तू माझं पोट. अरे पण असं अचानक का दुखतंय तुझं पोट? फराळ. अरे फराळ बाजलं का काय तुला? आपलं फराळ नाही, श्रीकलाने आणलेलं फराळ. श्रीकलाने आणलेलं फराळ? अरे तुला पण असंच वाटतंय? मी डॉक्टरांना फोन करते. थांब माझा फोन. डॉक्टरांना बोलव, पण तू तुझ्या डोक्यासाठी. तुला ना तू मला किती घाबरले मी. सॉरी. त्यानंतर मी नाही करणार असं. ठीक आहे, परत तसं सोड ना. तू सांग, मी दिलेला हार आवडला की नाही तुला? सांग ना. अगं बोल ना काहीतरी. खूप सुंदर आहे, पण आदू एवढं महाग गिफ्ट का नाहीच? ठीक आहे, मग गावातल्या कोणाला तरी देऊन टाक. अजिबात नाही. माझ्या नवऱ्यानं दिलेलं गिफ्ट आहे ते टच पण करायचं नाही. मेरे पति का प्यार है उसमें. सणावाराला घाल ना. तुझ्यासाठीच येतो. मी काही कोणाला देणार नाही, ते टेन्शन नको. आजकाल लय त्रास द्यायला लागलोस तुम्हाला. तुझ्याकडूनच शिकलोय. मारायचं नाही. बरं ऐक, मी मंदिरात जाऊन येतो. मायो काची चपलेट कुठल्या तर मोठे बाई मला फोडतील.
हिंदीची लायकी तरी एक असला हार घालायची. झाडाखालच्या शाळेत शिकवणाऱ्या मास्तरीन बाईला कशाला पाहिजे असला हार. करिश्मा दिसते ना त्याहून जास्त मूर्ख. ए हॅलो, शुक काय? करिश्मा नाव आहे आपलं. काय करिश्मा म्हण बर. करिश्मा आता कस. हॅपी दिवाळी करिश्मा. आणि हे मला इश करणारी तू कोण? तुझी वेल विशर. काय संबंध? खूप संबंध आहे, मोठा संबंध आहे. ऐकायचंय? चल तू आहेस म्हणून सांगते. आता अधू आणि इंदूच्या खोलीत तू काय केलंयस पाहिलं आम्ही. काय मी कुठं काय केलंय? मी काहीच नाही केलंय. एक मिनिट, माझ्यावर वॉच ठेवून आहे. यू आर कीपिंग वॉच ऑन मी. या बघा तू ना ती राग भीक माग. प्लीज कीप अ डिस्टन्स. जास्त शांतपणा नाही करायचं माझं. आणि तुझे 2 डोळे आहेत ना बाजूला ठेवायचे. आली मोठी. हार चोरलायस ना तू. अधूने इंदूला दिलेला हार तू चोरलास आणि तो हार तू तुझ्या खिशात ठेवलास. सगळं पाहिलंय. आता वेल विशरनं कोणाला सांगत नसतात, पण तुला म्हणून सांगते. तो हार परत खोलीत लिहून ठेव. मी तुझं ऐकणार आहे होय? ऐकावंस, तुझ्या हितासाठीच सांगतेय मी. म्हणजे जस्ट इमॅजिन ना करिश्मा, त्या हारासकट तू पकडली गेलीस आणि या घरातून तुला हाकलवून लावतील. ऐन दिवाळीत दिवाळं निघेल ग तुझं. त्यामुळे तू आता ठरव तुला काय करायचं. मी फक्त सांगते. बाय करिश्मा. हा इम्रान, अरे त्या ऑफरचं करून टाकते. आदू, एक मिनिट. हा अरे होऊन जाईल. आदू, एक मिनिट. तू दिलेला हार सापडत नाहीये. अगं असेल खोलीमध्येच बघतो. आदू, नाही सापडत आहे. अगं असेल खोलीमध्ये, नीट चेक कर. आदू, मी खरंच शोधला, नाही सापडत आहे. एक मिनिट. इंदू तू मस्करी नाही करत आहे ना? अगं पण असं कसं नसेल, तू शोध ना नीट. असेल रूम मध्येच असेल. नाही आदू. अगं इंदू, असं कसं काय हरवू शकतो तू हार? असं कसं काय हरवू शकतो? तिथंच असेल ना, बघायचं ना नीट. काय
इंदू, अगं यांनी दिलेला हार होता ना तो, कुठे ठेवलास? अगं खोलीतच ठेवला होता. अगं पण कपाटाला लॉक नव्हतं का लावलं बाळा? अगं नाही ताई, मी टेबलवर ठेवला होता. अगं टेबलावर? अगं इंदू, एवढी महागाची गोष्ट असं कोणी उघड्यावर ठेवतं का? अगं मी ठेवणारच होते जपून, पण काहीतरी अर्जंट आठवलं आणि डोक्यातून इंदू तू काळजी नको करू. असेल तिथंच, आपण बघू एकदा शोधून येता. असेल ना तो घराबाहेर थोडी जाणार आहे तो. आजवर दोन वेळेस मी शोधलंय खोलीत, पण नाही सापडत आहे ना. काय झालं? एवढी गडबड कसली चालली? काका ते मी इंदूला पाडव्याला दिलेला सोन्याचा हार सापडत नाहीये. काय? अरे काय बोलतोयस तू? असं कसं होईल? हे बघा, आपल्या घरातून आजपर्यंत असं कधीही काही गेलेलं नाही. मग आत्ताच कसं जाईल? जाईल नाही, गेला. ज्या पोरीला 2 रुपये सांभाळायची अक्कल नाही, ती 4-4.5 तोळ्याचा हार कसं काय सांभाळणार?